तर आपण ही दृश्य पाहतोय। जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या यात्रेमध्ये नितीन गडकरी पोहोचलेले आहेत। सध्या ते फेटा बांधून घेत आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या यात्रेमध्ये नितीन गडकरी सहभागी झालेले आहेत, ते दाखल झालेले आहेत आणि आता फेटा बांधणं सुरू आहे। आपण हे दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आता सभा सुरू आहेत, संवाद मेळावे सुरू आहेत, जनसंवाद यात्रा काढली जाते। मध्य नागपुरातून गडकरींची ही यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या यात्रेमध्ये गडकरी आता पोहोचलेले आहेत, दाखल झालेले आहेत। नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या संख्येने पदाधिकारी सुद्धा पाहायला मिळत आहेत। मध्य नागपुरातून गडकरींची ही यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। या यात्रेमध्ये नितीन गडकरी उपस्थित आहेत आणि त्यांना आता फेटा बांधण्याचं काम सुरू आहे। भाजपकडून महायुतीकडून नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भारत मातेला नमन करून या यात्रेला सुरुवात होणार आहे। मोठ्या संख्येने इथं भाजपचे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मध्य नागपुरातून जनसंवाद यात्रा होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडकरींचे प्रचार दौरे आता सुरू झालेले आहेत। राजवाडा पॅलेस परिसरातून जनसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे। महायुतीकडून भाजपचे नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि मध्य नागपुरातून जनसंवाद यात्रा आता सुरू होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडकरींचे प्रचार दौरे सुरू झालेले आहेत। राजवाडा पॅलेस परिसरातून जनसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे। हे दोन दृश्य आपण पाहतोय। जनसंवाद यात्रेमध्ये गडकरी दाखल झालेले आहेत, त्यांना फेटा बांधण्यात आलेला आहे। तर दुसरं दृश्य आहे जेव्हा गडकरी या यात्रेसाठी दाखल झाले होते, त्यांनी भारत मातेला नमन केलेलं आहे। यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्ते सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। गडकरींची ही जनसंवाद यात्रा आता सुरू होणार आहे। थोड्याच वेळात या यात्रेला प्रारंभ होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मध्य नागपुरातून जनसंवाद यात्रा आता सुरू होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, का अधिकचे अपडेट्स आहे, कशी असेल ही जनसंवाद यात्रा? नक्कीच जे आहे प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। लोकसभेचे अधिकृत उमेदवार जे आहे भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जे आहे जनसंवाद रॅली जी आहे ती मध्य नागपुरातील जो मतदारसंघ आहे, विधानसभा मतदारसंघ, त्या भागातून ही काढली जात आहे आणि त्या विधानसभेचे जे आमदार आहे भाजपचे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। रॅली ही काढली जाणार आहे, लोकांशी संवाद साधला जाणार आहे। त्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जो आहे भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे। बाईक रॅली जी आहे सुरुवातीला असणार आहे आणि त्याच मागे जे आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा रथ सुद्धा असणार आहे आणि विकास कुंभारे जे आमदार आहेत ते त्या रथावर सवार आहेत। तसेच माजी महापौर जे आहे ते सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहे आणि लोकांशी संवाद साधत साधत हा जो आहे जनसंवाद दौरा जो आहे तो पुढे पुढे सरकत जाणार आहे। असा नागपुरातील 6ही मतदारसंघामध्ये खरं तर हा प्रचाराचा जनसंवाद दौरा होणार आहे। त्यासोबत विविध माध्यमातून जे प्रचार आहे तो आता जो आहे त्याचा हळूहळू जो आहे तो वेग वाढायला लागला आहे, कारण की त्या पद्धतीने जे आहे निवडणुकीसाठी प्रचारासाठी जे मोजकाच वेळ मिळणार आहे, त्यामुळे या रॅल्या या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो आहे तो प्रयत्न या सगळ्या याच्यातून होताना आपल्याला दिसून येतो आहे। माहितीसाठी तर आपण ही दृश्य पाहतोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंवाद यात्रेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। मध्य नागपुरातून ही जनसंवाद यात्रा सुरू होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडकरींचे प्रचार दौरे सुरू झालेले आहेत। राजवाडा पॅलेस परिसरामधून जनसंवाद यात्रेला प्रारंभ होणार आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय।
या जनसंवाद यात्रेला प्रारंभ झालेला आहे। भाजपचे आमदार त्याचबरोबर माजी महापौर सुद्धा यावेळी उपस्थित आहेत। त्याचबरोबर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। नागरिकांशी संवाद साधत ही यात्रा पुढे जाणार आहे। तर निवडणुकांची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते। मध्य नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंवाद यात्रेला प्रारंभ झालेला आहे। या यात्रेदरम्यान ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत आणि तशी ती यात्रा पुढे पुढे जाणार आहे।